खरा शिक्षक दिन कोणता? आपल्या देशामध्ये खोटा शिक्षक दिन 5 सप्टेंबरला होतो. मग खरा शिक्षक दिन कोणता? तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने आपल्या देशातला शिक्षक दिन झाला पाहिजे अशी अनेक वर्षापासून, सुमारे 20 वर्षापासून अनेक संघटनांची मागणी आहे. या विषयावरचं पहिलं पुस्तक मी 2002-03च्या दरम्यान लिहिलं, खरा शिक्षक दिन 28 नोव्हेंबर. मग राधाकृष्णनच्या नावाने करायचा नाही आणि मग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने का करायचा? या पाठीमागचं कारण आहे. आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी घातला. या देशातली पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. सार्वजनिक आणि मोफत हा शब्द महत्त्वाचा आहे. सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी, मोफत म्हणजे सर्वांना कुठल्याही स्वरूपाचं शुल्क न घेता ही शाळा सुरू करण्यात आली. महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्या देशातल्या शूद्र अतिशूद्रांना, ज्यांना आज आपण मराठा, माळी, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणतो, आणि विशेषतः ब्राह्मण महिलांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे टिळकांनी देखील ब्राह्मण मुलींच्या शिक्षणाला विरोध केला होता. ब्राह्मण मुलींचा कसा छळ झाला हे पेशवेकालीन समाज जीवन, पेशवेकालीन स्त्री जीवन या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी छत्रपतींना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता. छत्रपती प्रतापसिंह महाराज, सातारच्या गादीचे अधिपती, छत्रपती शिवाजीराजेंचे वारसदार, त्या गादीचे अधिपती प्रतापसिंह महाराज लहान असताना त्यांच्या शिक्षणावरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बंदी घातली. चोरून शिकवतील म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी सातारच्या राजवाड्याभोवती गुप्तहेर नेमले. तर त्यांची आई प्रतापसिंह महाराजांच्या मातोश्री रात्री सुमारे 1:30 ते 2:30च्या दरम्यान चोरून शिकवायच्या. छत्रपतींची अवस्था सर्वसामान्यांचं काय असेल? छत्रपतींना जिथं शिक्षणाचा अधिकार नव्हता तिथं रयतेला, जनतेला शिक्षणाचा अधिकार असेल का? नव्हता. म्हणून महात्मा फुले यांनी आधुनिक काळामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाची सुरुवात केली. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि महात्मा फुले शिक्षणाचं महत्त्व सांगताना म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ का विद्येने केले. विद्या नसल्यामुळे मती नाही, मती नाही नीती नाही, नीती नसल्यामुळे गती नाही, गती नसल्यामुळे वित्त नाही, आणि म्हणून आपण सगळे शूद्र खचलो. शूद्र म्हणजे सर्व बहुजन समाज, 18 पगड जाती, 12 दर आपण खचलो. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे महात्मा फुलेंनी ओळखलं आणि देशातली पहिली मोफत शाळा आणि सार्वजनिक शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. सावित्रीबाई फुले या देशातल्या पहिल्या शिक्षिका आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा बिशेख यांनी देखील अध्यापनाचं काम केलं. महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये सर्व जाती धर्मांना प्रवेश होता. अगदी ब्राह्मण मुला मुलींचा प्रवेश देखील त्यांनी नाकारला नाही, त्यांना देखील प्रवेश दिला. म्हणजे इतका ब्राह्मण वर्गाने त्रास दिला, पण आकस द्वेष भावना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कोणाबद्दलही कधी ठेवली नाही. ब्राह्मण मुला मुलींना देखील शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलं. ते सार्वजनिक आणि मोफत शिक्षण होतं. मग शिक्षक दिन कोणाच्या नावाने आज देशात होतो? तर राधाकृष्णन. राधाकृष्ण यांचा जन्म कधी? 5 सप्टेंबर 1888चा. म्हणजे राधाकृष्णनच्या जन्माच्या अगोदर 40 वर्ष अगोदर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाळा सुरू केलेली आहे. म्हणजे राधाकृष्णनच्या वडिलांचाही जन्म झालेला नव्हता त्यावेळेस महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेली आहे. राधाकृष्णन यांनी जन्मल्यानंतर देखील शाळा सुरू केल्याची नोंद नाही. कुठे शाळा सुरू केल्याची नोंद नाही. या उलट राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते. मुलींचा जन्म सेवेसाठी असतो असं त्यांचं मत होतं. मुलींना शिक्षण देण्याच्या विरोधात असणाऱ्या राधाकृष्णनच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं हा आपल्या देशातला सांस्कृतिक दहशतवाद आहे, शैक्षणिक दहशतवाद आहे. जो व्यक्ती मुलींना शिक्षण देऊ नये, मुलींचा जन्म सेवेसाठी असतो, म्हणजे वर्णाश्रम धर्मव्यवस्था मानणारा, वर्णव्यवस्था मानणारा, मुलींना हक्काधिकार देऊ नये म्हणजे वर्णव्यवस्था मानणारा, आउटकास्ट. ज्या बाबासाहेब आंबेडकर महिलांची अवस्था काय होती? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महिलांची अवस्था म्हणजे अतिशूद्र, अस्पृश्यांसारखी अवस्था. सगळेच ब्राह्मण वर्णातील स्त्री असेल तर तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. मराठा स्त्री असेल म्हणजे स्त्री, मराठा असू द्या, ब्राह्मण असू द्या, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, सर्व स्त्रियांचं स्थान सारखं.
म्हणून राधाकृष्णांच्या मनातून त्यांचे जे नेनिवेमध्ये आहे ते जाणिवेत आपल्याला दिसतं की मुलींना शिक्षण देऊ नये या मताचे राधाकृष्ण होते. महात्मा फुले म्हणाले, आईच्या योग्य मुलांचा उद्धार होतो. आई गुलाम झाली तर मुलं गुलाम होतात, मुलं गुलाम झाली तर समाज गुलाम होतो. समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर प्रथमतः आईला शिकवलं पाहिजे, स्त्रियांना शिकवलं पाहिजे असं महात्मा फुले ठासून सांगतात. ते सांगून थांबले नाहीत, प्रत्यक्ष कृती केली, मुलींना शिकवलं, स्वतःच्या पत्नीला शिकवलं. विरोध असताना हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात देखील त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरलेला आहे. महात्मा फुलेंनी तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं. त्या नाटकामध्ये महात्मा फुले जे पात्र आहेत दोन शेतकरी पती पत्नी, ते दोघे जणी ज्यावेळेस रिअलाइज होतात की आपलं कसं शोषण होतं, आपल्याला कसं गुलाम बनवलं जातं, मग आपण दोघंही शाळेला जाऊया, म्हणजे स्त्री पुरुष शिक्षणाचा आग्रह महात्मा ज्योतिराव फुले धरतात. मुलींना हक्काधिकार देणारे महात्मा फुले होते. महात्मा फुले ही स्त्री ही दुय्यम असते, स्त्री ही अबला असते, स्त्रीला पण डाव्या बाजूला उभं केलं पाहिजे या मताचे महात्मा फुले नव्हते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एक फोटो सापडलेला आहे, फोटो, अस्सल फोटो. तो महाराष्ट्र सरकारने समग्र सावित्रीबाई फुले वाङ्मयामध्ये प्रकाशित केलेला आहे. त्या चित्रामध्ये सावित्रीबाई फुले उजव्या बाजूला उभे आहेत आणि महात्मा फुले डाव्या बाजूला उभे आहेत. म्हणजे स्त्री ही डाव्याच बाजूला असली पाहिजे, स्त्री वामा आहे या मताचे महात्मा ज्योतिराव फुले नव्हते. तर स्त्री सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, तिला दुय्यम लेखू नये म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो फोटो आहे असेल त्या फोटोमध्ये सावित्रीबाई फुले उजव्या बाजूला आहेत. साधारणपणे आपल्याकडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये, लग्नामध्ये स्त्री डाव्या बाजूला उभी केली जाते, पुरुष उजव्या बाजूला असतो. चुकून जरी स्त्री बायको उजव्या बाजूला उभी राहिली तर म्हणतात हा नाही 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 डाव्या बाजूला. का डाव्या बाजूला? जी स्त्री दुय्यम आहे अशी मानसिकता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो हा काही जाणीवपूर्वक काढलेला फोटो नाही. महात्मा फुले हे जाणीवपूर्वक नव्हे तर नेनिवेमध्ये सुद्धा, त्यांच्या नेनिवेमध्ये सुद्धा स्त्रियांबद्दल आदर, स्त्रियांबद्दल सन्मान, स्त्री हिंमतवान असते, कर्तृत्वान असते, बुद्धिमान असते, तिला दुय्यम दर्जाची वागणूक देऊ नये या मताचे, या विचाराचे कृतीयुक्त महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. राधाकृष्णाने स्त्रियाशी कसे वागायचे, त्यांचं पत्नीबद्दल काय मत होतं हे त्यांच्या चिरंजीव आणि सर्वपरी गोपाल, मोठे विद्वान होते डॉक्टर गोपाल यांनी राधाकृष्ण बायोग्राफी या ग्रंथामध्ये राधाकृष्ण यांच्याबद्दलची मतं स्त्रियाबद्दलची अधोरेखित केलेली आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, महात्मा फुले यांच्या साहित्यातून क्रांती झाली. क्रांतिकारक साहित्य आहे त्यांचं. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांची कसब, सार्वजनिक सत्यधर्म, शिवरायांचा पोवाडा, तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं. महात्मा फुलेंच्या साहित्यातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्रांती झाली. महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये इतकी ताकद आहे की महात्मा फुलेंचे पुस्तक वाचणारा माणूस जगात कोणाचा गुलाम होऊ शकत नाही, इतकी ताकद महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यामध्ये आहे. राधाकृष्णांचं साहित्य काय? एथिक्स ऑफ वेदांत, कॉमेंट्री ऑन भगवद्गीता, हिंदू व्यू ऑफ लाईफ, कॉमेंट्री ऑन ब्रह्मसूत्रा, क्राईम ऑफ लीला, ही राधाकृष्णांची पुस्तकं. म्हणजे सनातनी व्यवस्थेचं, ब्राह्मणी व्यवस्थेचं उदात्तीकरण करणारं साहित्य राधाकृष्णन यांनी लिहिलं, त्यांनी मांडलं. क्राईम ऑफ लीला हा ग्रंथ तर त्यांनी टोपण नावाने लिहिलेला आहे. आता महात्मा फुलेंचं साहित्य उत्स्फूर्त आहे. या देशातल्या कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांच्या समस्या, त्याची कारणमीमांसा आणि त्यावरची उपाययोजना या हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. ही वैशिष्ट्ये आहेत महात्मा फुलेंच्या साहित्याची. उत्स्फूर्त साहित्य आहे, ती कुठली कॉपी नाही केलेली युरोपमधल्या. आणि राधाकृष्ण यांचं साहित्य सनातनी व्यवस्थेचं उदात्तीकरण करणारं. महात्मा फुलेंचं साहित्य उत्स्फूर्त आणि क्रांतिकारक. राधाकृष्णन यांनी ज्या विषयामध्ये PhD मिळवली तो विषय वादग्रस्त आहे, आक्षेपार्ह आहे. PhDचा प्रबंध चोरून स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला, दुसऱ्याचा प्रबंध स्वतःच्या नावावरती चोरून प्रकाशित केला. म्हणजे राधाकृष्णन हे साहित्य क्षेत्रातले दरोडेखोर होते, ते चोर होते. जसं वाळूची चोरी, वाळू माफिया म्हणतो आपण, तेलाची चोरी, तेल माफिया, पाण्याची चोरी, पाणी माफिया, सोन्याची चोरी,
तसंच पैशाची चोरी होते आपल्याकडे, त्यांना आपण चोर म्हणतो. तसं साहित्य क्षेत्रात सुद्धा चोर असतात, त्याला वाङ्मयीन चौर्य म्हणतात. वाङ्मयीन चौर्य म्हणजे साहित्य क्षेत्रातले चोर, दरोडेखोर. राधाकृष्ण साहित्य क्षेत्रातला दरोडेखोर होता, चोर होता. आपण म्हणाल राष्ट्रपतीसारख्या एवढ्या विद्वानाबद्दल तुम्ही असा आक्षेपार्ह बोलता. सगळ्यात मोठा आक्षेप आहे की राष्ट्रपती झालेल्या माणसानी दुसऱ्याचा PhDचा प्रबंध चोरून स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला. हा चोर नाही तर काय साव आहे. शाळेतल्या मुलांनी कॉपी केली तर त्यांना रिस्टिकेट करतात. आता हा अख्खं पुस्तक स्वतःच्या नावावरती छापलं, किती मोठा कॉपी बहादर असेल हा विचार करा. एका सिन्हा नावाच्या तरुण मुलानं इंडियन फिलॉसॉफी नावाचा एक थेसिस लिहिला आणि तो अभिप्रायासाठी 3 प्राध्यापकाकडे पाठवला. त्यापैकी एक राधाकृष्णन. खरं तर तो 2 वर्षाच्या आत तपासून देणं अपेक्षित होतं, अभिप्राय देणं अपेक्षित होतं. पण राधाकृष्णन यांनी तो थेसिस त्या तरुण मुलाला परत केला नाही. तो तरुण मुलगा मागत राहिला, वाचून झाला असेल तर द्या, वाचून झाला असेल तर त्या दिलं नाही. शेवटी त्यात सिन्हा नावाच्या तरुण मुलाला मार्केटमध्ये पुस्तकाच्या दुकानात एक ग्रंथ नवीन आलेला मिळाला, इंडियन फिलॉसॉफी रिटन बाय डॉक्टर राधाकृष्णन. स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला आणि तो विकत घेतला त्या तरुणानं, सिन्हा नावाचा. तो घरी गेला, वाचतोय तर अरे हा तर पॅराग्राफ माझा. पुढं वाचतो, अरे सगळं प्रकरणच माझं. बरं प्रकरण न हो, अख्खं पुस्तकच माझं. तो हतबल झाला, अस्वस्थ झाला. सामान्य कुटुंबातला होता, गरीब होता. कलकत्ता हायकोर्टात गेला. तो न्यायालयात गेला, खटला दाखल केला, याचिका दाखल केली राधाकृष्णनच्या विरोधात. खटला सुरू झाला. राधाकृष्णनच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. काही विद्वानाला मध्यस्थी घातलं, काही लोकांना मध्यस्थी घातलं. त्या तरुणावरती दबाव आणला. तो गरीब होता आणि शेवटी त्याला दबाव आणून 10,000 रुपये देऊन तो खटला मागे घ्यायला लावला. विचार करा, 100 वर्षापूर्वी 10,000ची किंमत किती असेल? किती किंमत असेल 100 वर्षापूर्वी 10,000ची? विचार करा आपण. आणि शेवटी तो खटला कलकत्ता हायकोर्टातून त्या तरुण मुलानं मागे घेतला. उपलब्ध कागदपत्र. आचार्य रजनीशाने जीव मछली बिन नीर नावाचा ग्रंथ लिहिला. त्या पुस्तकामध्ये सगळं डिटेल दिलंय राधाकृष्णन यांनी कशी चोरी केली. अख्खं पुस्तक चोराच्या स्वतःच्या नावावरती छापलं. अशा चोराच्या नावाने शिक्षक दिन करण्यापेक्षा या देशातला शिक्षक दिन महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या नावाने झाला पाहिजे. कारण राधाकृष्णन चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं हा शिक्षकाचा अपमान आहे, हा शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे. ओशो नेहमी म्हणायचे, एक शिक्षक राष्ट्रपती झाला यापेक्षा राष्ट्रपतीने शिक्षक म्हणून काम केलं असतं तर यामध्ये शिक्षकाचा स्वाभिमान होता. राधाकृष्ण यांना पुढे भारतरत्न किताब मिळाला, पुरस्कार मिळाला. भारतरत्न कसा मिळाला? आता समजा कमिटीचा अध्यक्ष मी आहे आणि माझ्याच कमिटी अध्यक्षाखाली मला पुरस्कार घेणं म्हणजे वशिलेबाजी आहे का नाही? राधाकृष्णन हे पुरस्कार देणाऱ्या समितीचे होते आणि भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. आणि राष्ट्रपती असताना त्यांनी असा आदेश काढला की शिक्षक दिन माझ्या नावाने करावा. चोर ती चोर आणि वर शिरजोर, त्याचं नाव राधाकृष्णन. सनातनी विचाराचा, विषमतावादी विचाराचा व्यक्ती, चोरून थेसिस प्रकाशित करणारा स्वतःच्या नावावरती, अशा वर्णवर्चस्वादी स्त्रियांना हक्काधिकार न देणारा माणूस, या माणसाच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं हा शिक्षकाचा अपमान आहे, हा आपल्या देशाचा अपमान आहे. म्हणून आपण सर्वांनी विचार करावा की या देशातला शिक्षक दिन महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केला पाहिजे. आपल्या बापाला आपला बाप म्हणणं ही संस्कृत आहे, दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणं विकृत आहे, असंस्कृतपणा म्हणतो आपण. आपला शैक्षणिक बाप ज्याने आपल्या देशामध्ये सर्वांसाठी शिक्षण सुरू केलं तो आपला शैक्षणिक बाप आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुले आपली आई आहे, शिक्षणाची ज्ञानाई आहे आपली. म्हणून त्यांच्या नावाने शिक्षक दिन करा. राधाकृष्णच्या नावाने शिक्षक दिन करणं हा शिक्षकाचा, शिक्षण क्षेत्राचा, आपल्या सर्वांचा अपमान आहे. म्हणून खरा शिक्षक दिन महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नावाने झाला पाहिजे. स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महात्मा फुलेंचे विचार पुरोगामी होते. त्यांनी सत्यशोधक चळवळ नावाची संघटना स्थापन केली. सत्यशोधक चळवळ 1873ला
सत्य ते स्वीकारायचं, असत्य नाकारायचं. कर्मकांडाच्या विरुद्ध त्याने हल्ला केला. कर्मकांड अंधश्रद्धेच्या विरोधात होते. ते धर्माची चिकित्सा केली. गुलामगिरी ग्रंथामधून या देशामध्ये जो आपण आपला धर्म म्हणतो, वैदिक धर्म, तो आपला कसा नाही आणि मूळचा आपला धर्म कोणता, आपले देव कोणते? ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मुसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग आपले महापुरुष आहेत. परशुराम, वामन, नरसिंह, एक विष्णू, इंद्र, ब्रह्म कसे आपले दुश्मन आहेत, हे मांडणारा आधुनिक काळातला महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि राधाकृष्णन म्हणजे वैदिक ब्राह्मणी धर्माचं समर्थन करणारा माणूस, वैदिक परंपरेचं समर्थन करणारा माणूस, ब्राह्मणी परंपरेचं समर्थन करणारा माणूस. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने आमूलाग्र क्रांती केली. पुणे, सातारा, नाशिक या परिसरामध्ये शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करून थांबले नाहीत. दुष्काळग्रस्तांना मदत केली. सावकारशाही बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. सावकारशाही नष्ट झाली पाहिजे, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. दुष्काळामध्ये स्वतःचा हौद सामान्य जनांसाठी, अस्पृश्यांसाठी खुला केला. जे महात्मा फुले फक्त बोलके सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते, कर्तृत्वान सुधारक होते. जसे बोलायचे तसे वागायचे. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. अस्पृश्यांना हौद खुला करून दिला. अस्पृश्यांना शिकवलं. मुक्ता साळवे, फुल्यांच्या शाळेतील विद्यार्थिनी लहुजी साळवे महात्मा फुलेंच्या पाठीशी उभे राहिले. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. कारण त्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, त्या काळामध्ये बालविवाह व्हायचे आणि बालविवाह झाल्यानंतर कधी कधी अकाली वैधव्य यायचं आणि मग त्या स्त्रियांचं लैंगिक शोषण व्हायचं. त्यातून गर्भधारणा व्हायची. मग त्या मुली, लहान मुली 17, 18, 20 वर्षाच्या मुली नदीपात्रामध्ये जाऊन आत्महत्या करायचे किंवा लहान बाळ फेकून द्यायचे. महात्मा फुलेंना दया आली. सावित्रीबाईंना दया आली. त्यांनी आवाहन केलं, स्वतःचा प्राण देऊ नका, लहान मुलांचा बळी घेऊ नका, माझ्या घरी येऊन बाळंत व्हा. ब्राह्मण मुलींची सुद्धा बाळंतपणं केली. घरी येऊन अनेक मुली विधवा बाळंत झाल्या. त्या मुलांचा सांभाळ केला, त्या मुलींचा सांभाळ केला. त्यापैकीचे काशीबाई नातू ब्राह्मण विधवा, तिच्या पोटी जन्मलेला मुलगा यशवंता त्यांनी दत्तक घेतला. ह्याला क्रांती म्हणायचं, ह्याला क्रांतिकारक म्हणायचं. महात्मा फुलेंनी त्या यशवंताला दत्तक घेतलं. अशा अनेक स्त्रियांचा सांभाळ केला. मातृहृदयी होते महात्मा फुले. आई वडिलांची माया त्यांनी इथल्या गोरगरीब कष्टकरी श्रमकर्यांना जशी दिली, तशी ब्राह्मणी विधवांना सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं. राधाकृष्णन यांनी स्वतःच्या पत्नीचा तरी आदर सन्मान केला का? याबद्दल राधाकृष्णनचे चिरंजीव डॉक्टर सर्वपल्ली गोपाल यांनी विस्ताराने लिहिलंय. मला काय राधाकृष्णनच्या आपल्याला खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत खाजगी जीवन राधाकृष्णनच्या खाजगी जीवनाचा आपल्याला काही संबंध नाही. त्याच्या कमरेखाली आपल्याला वार करायचे नाहीत. परंतु त्यांचं मत स्त्रियांबद्दल कसं होतं हे त्यांच्या चिरंजीवांनी लिहून ठेवले. महात्मा फुलेंनी या देशामध्ये प्रथमतः छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्मोत्सव सुरू केला. जयंती सोहळा. रायगडावरती जाऊन शिवाजीराजेंची समाधीचा शोध घेतला. पुण्यामध्ये आले आणि पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली. 908 ओळीचा शिवाजीराजेंच्या जीवनावरचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला. राधाकृष्णन यांनी अशी काय एखादी संघटना स्थापन केली का या देशातल्या शूद्रातिशूद्र कष्टकरी श्रमकरी आदिवासी लोकांना हक्काधिकार मिळावेत अशी काही एखादी संघटना स्थापन केल्याची नोंद नाही. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्म काढला. गुलामगिरीच्या विरुद्ध लढले. ते सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध लढले, धार्मिक गुलामगिरीच्या विरुद्ध लढले, आर्थिक विषमतेच्या विरुद्ध ते लढले, सांस्कृतिक विषमतेच्या विरुद्ध, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले निर्भीडपणे लढले. स्वतःचा अभ्यासक्रम त्यांनी स्वतः तयार केला. बहुजन समाजाच्या शाळेतील शिक्षक सुद्धा बहुजन असावेत हे महात्मा ज्योतिराव फुले यांची मत होतं. ते त्यांनी हिरिरीने मांडलं. अभ्यासक्रम आपल्या मुलांना जो शिकवला जातो तो कसल्या पद्धतीचा आहे? शाळा काढल्या फुले शाहू आंबेडकरांनी, कर्मे भाऊराव पाटलांनी, बापूजी साळुंखेंनी, पंजाबराव देशमुखांनी, जगदाळे मामांनी. पण शाळेमध्ये शिकवली जाणारी पाठ्यपुस्तकं कोण तयार करतं? कोणत्या बॉडीवरती आहे याचा कधी आपण विचार केला? आज देखील SCRT, NCRT, UGC, ICHR यावरती RSSचा ब्राह्मणी व्यवस्थेचा पगडा आहे. तो पगडा दूर व्हावा म्हणून अभ्यासक्रम आपण तयार केला पाहिजे. शिक्षक प्रगल्भ असावेत ही महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका होती आणि ती त्यांनी बिरहिरीने मांडली. राधाकृष्णन यांनी आपल्या देशामध्ये अशी काही शैक्षणिक क्रांती
शैक्षणिक उठाव, सामाजिक परिवर्तन, धार्मिक क्रांती केल्याची कुठली नोंद नाही. जो व्यक्ती स्वतः चोर आहे, जो व्यक्ती स्त्री शिक्षणाच्या विरोधात आहे, सनातनी विचाराचा आहे, अशा व्यक्तीच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं आपल्या देशाची मोठी गुलामगिरी आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या साहित्यात इतकी ताकद आहे की महात्मा फुलेंची पुस्तक वाचणारा माणूस जगात कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही. इतकी ताकद महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये आहे. महात्मा फुलेंच्या नावाने शिक्षक दिन सुरू झाला तर काय होईल? महात्मा फुलेंच्या चरित्राचं वाचन होईल, महात्मा ज्योतिराव फुले समजून घेतील, महात्मा फुलेंची पुस्तकं वाचतील आणि तो आपल्या संस्कृतीचा अभिमान ठरेल. ज्यांनी आपल्यासाठी शाळा सुरू केल्या त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं ही कृतज्ञता आहे. आणि महात्मा फुलेंनी शाळा सुरू करून देखील राधाकृष्णांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणं हा कृतज्ञपणा आहे. मग आता कृतज्ञ असायचंय का कृतज्ञ असायचंय? म्हणून शैक्षणिक क्षेत्रातले आपले वडील, शैक्षणिक क्षेत्रातला आपला बाप महात्मा फुले, शैक्षणिक क्षेत्रातली आपली आई सावित्रीबाई फुले, आणि म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचाच नावाने आपल्या देशातला शिक्षक दिन व्हावा. आता कधी करायचा हा एक प्रश्न आहे. महात्मा फुलेंचा जन्मदिन 11 एप्रिलला आहे. महात्मा फुलेंचा स्मृतिदिन 28 नोव्हेंबरला आहे. 11 एप्रिलच्या दरम्यान परीक्षा असतात सगळ्या. म्हणून अनेकांचं मत असं आहे, मी माझं मत माझ्या पुस्तकामध्ये मांडलंय की 28 नोव्हेंबरला आपल्या देशातला शिक्षक दिन व्हावा. कारण दिवाळी झालेली असते आणि दुसरं सत्र सुरू झालेलं असतं, त्यावेळी ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं सोयीचं आहे. म्हणून 28 नोव्हेंबर हा शिक्षक दिन व्हावा. अनेक विचारवंत बसतील, एकत्र येतील. महाराष्ट्र सरकारकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा आपण करत आहोत. अनेक संघटना, बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, तसंच प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर यांनी देखील अनेक वर्षापासून मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जोर धरत आहे मागणी. आता हा देशाचा निर्णय. लोक म्हणतील की ही देशाचा निर्णय, हो देशाचा निर्णय आहे, देशाने निर्णय घ्यावा. पण महाराष्ट्र भारताचा खडगास्त आहे. माहितीच्या अधिकाराचा कायदा प्रथमतः महाराष्ट्रात झाला, तो केंद्राने लागू केला. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं, राज्याचा कायदा केंद्राने लागू केला. रोजगार हमी योजनेचा कायदा महाराष्ट्राचा केंद्राने लागू केला. महाराष्ट्र दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र भारताचा खडगास्त आहे. महाराष्ट्र सरकारने जर का 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन आपला नाही, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिक्षक दिन झाला पाहिजे, ही जर भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आणि तसा ठराव मंजूर केला तर निश्चितपणे भारत सरकार सुद्धा भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचा अनुनय केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पदवीधरचं निवडणूक लढवत आहोत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवत आहोत. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, शिवरायांची, महात्मा फुलेंची शपथ घेऊन सांगतो, विधिमंडळामध्ये गेल्यानंतर महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा झाला पाहिजे ही मागणी मांडणार आणि ती मंजूर करून घेणार. मग कळेल फुल्यांच्या बाजूचे कोण आणि सनातनी विचाराचे कोण हे कळेल. आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे, हे जे महाविकास आघाडीचं सरकार आहे हे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिक्षक दिन करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल, अनुकूल राहील अशी आशा बाळगूया.